हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी सगळे शूट घेऊन ठेवलेले आहेत. पण स्वराची एक्झाम जशी जवळ येईल तसं मला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. कारण थोडा तिचा तिचा अभ्यास घ्यायला तर चालू केलेला आहे. तर चला, हा आहे शुक्रवारचा शूट मागच्या. तर इकडे बघा, बेबी केअर किट किट असा मिळालेला आहे. म्हणजे हा आधी जेव्हा पहिलं बाळ होतं ना, तेव्हा मिळत होता अंगणवाडीकडून, म्हणजे सरकारकडून. आता हा दुसऱ्या बाळालाही ह्या वर्षीपासून चालू केलेला आहे. ज्यांना दुसरं बेबी झालेलं आहे त्यांनी जाऊन म्हणजे अंगणवाडीमध्ये हा किट घेऊ शकता. पण ज्यांनी आधी नोंद केलेली आहे तिथं अंगणवाडीमध्ये बाळाची वगैरे सगळी, त्यांनाच हा मिळतो. तर दुसऱ्या बाळालाही मिळतो. तो तिथे घ्यायला एक पालक आले होते, तर म्हटलं शूट घेऊ. तर मस्त शुक्रवारी इकडे आमच्या छोट्या छोट्या ह्या चिमुरड्यांची छान अशी होली सेलिब्रेशन होतं. कारण शनिवारी स्कूलला थोडीफार मुलं सकाळी असल्यामुळे येत नाहीत, त्यामुळं टीचरनी शुक्रवारीच ठेवलं होतं. तर मस्त असा फुल एन्जॉय करत आहेत, बघू शकता. अगदी कलरफुल टीचर पण सगळ्या मुलांना कलर लावत. आणि हे इकडे आदू बघा तिच्या मैत्रिणीला कशी कलर लावते. तर त्या किटचा बेबी केअर किट, त्याच्यामध्ये सगळं बाळासाठी साहित्य होतं. आणि ते आता ह्या वर्षीपासून दुसऱ्या बाळाला सुद्धा मिळणार आहे, हे मला तिथं गेल्यानंतर समजलं. त्यामुळे मी तो शूट घेतला आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर इतक्या सगळ्या सरकारकडून आपल्याला फायदा आणि योजना मिळतात, त्याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे. तर चला, त्यानंतर इकडे मस्त आता झालेलं आहे सगळं होलीचं सेलिब्रेशन. आणखीन महाराष्ट्राच्या बाहेर किंवा मला वाटतं कोल्हापूरच्या बाहेर होली अगदी आपली होळी जे होते शिमगा, त्यानंतर कंटिन्यू चालू होते. पण इकडे कोल्हापूरमध्ये रंगपंचमीच्या दिवशीच म्हणजे होली करतात. म्हणजे इकडे रंगपंचमीच म्हणतात. तर सलग चालू असते बाहेरच्या बाहेरच्या साईडला, पण इकडे कोल्हापूरला रंगपंचमी दिवशी सेलिब्रेशन केलं जातं. तर बघू शकता, आम्ही ही पॅरेंट्सनी भरपूर असा एन्जॉय करून घेतलेला आहे मस्त. आणि आम्ही इकडे ड्राय होली खेळलेलो आहोत, पाण्याचा काही वापर न करता. शक्यतो आता ऊन खूप वाढायला लागलेलं आहे, त्यामुळं पाण्याचा पण खूप आपण विचार केला पाहिजे, की पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे. तर चला, इकडे शाळेच्या ठिकाणी तर ड्राय होलीच खेळतात. आणि स्वरा पण तिच्या स्कूलमधून खेळून आली होती, कारण तिच्या पण स्कूलमध्ये शुक्रवारी होली सेलिब्रेशन होतं. ती तर खूपच जोरातच खेळून आली होती. ते पण मी इकडे फोटो शेअर केलेले आहेत पुढे तुमच्यासोबत. त्यांच्या इकडे पण खूप छान स्कूलमध्ये खेळतात. तर चला, इकडे आता आम्ही ही मुलांच्यामध्ये मिक्स झालेलो आहोत. आणि इकडे आमचा फुल ऑन दंगा एन्जॉय चालू झालेला आहे. म्हणजे इकडे आमच्याकडे शुक्रवारीच होळी खेळायला, रंगपंचमी खेळायला चालू झालेली होती. खूप छान ही चिल्लर पार्टी, खूप दंगा, आणि त्यांना खूप कलरमध्ये खेळायला आवडत होतं. त्यांचा ही एक्साइटमेंट एन्जॉय बघून खूप छान वाटलं. तर चला, आम्ही इकडे स्वराच्या स्कूलमधले पण फोटो शेअर केलेले आहेत. त्यांच्याकडे पण खूप मोठा एरिया आहे खेळण्यासाठी, DJ वगैरे असतो. आणि टीचर आणि मुलांनी खूप छान असा होळी सेलिब्रेशन केलेले आहे. तर इकडे आता रविवारचा शूट आहे हा. तर रविवारी इकडे आमच्या अपार्टमेंटमधले महिला मंडळ थोड्याफार असतात, ज्या उत्साहित महिला आहेत, त्याच इकडे पार्टिसिपेट करतात. त्यामुळे चला, मी तर काही कुणाची वाट बघत बसत नाही. मला एन्जॉय करायचा असतो खूप. आणि मी तो जो दिवस आहे ना, म्हणजे कोणताही होळीचा असू दे, म्हणजे रंगपंचमीचा कोणताही असा मिस करायला बघत नाही. फुल ऑन फायरने मी त्यात पार्टिसिपेट करते. तर इकडे चिल्ल्या पिल्ल्यांच्या बरोबर इकडे मस्त जेवढ्या लेडीज असतील त्यांच्याबरोबर इकडे आम्ही एन्जॉय करायला चालू केलेला आहे. तर चला, मस्त आता हेच आपलं वय आहे, की प्रत्येक सण असं सेलिब्रेशन आपण एन्जॉय केलं. अजून थोड्या दिवसानंतर आपण सगळं हे मिस करणार आहोत. तर आत्ता आपण एन्जॉय करू शकतो, तर आपण काही मिस करायचं नाही. तर इकडं बघू शकता, आता मला जबरदस्तीने इकडे आता शॉवरला नेण्यात येत आहे. कारण मी थोडं लेट ना आले होते, खाली घरातील थोडं काम आवरत बसले होते. त्यामुळे मला लेट ना आल्यामुळे अशी डायरेक्ट पनिशमेंट करण्यात आलेली आहे, की ड्रममध्ये मला बुडवायचं होतं त्यांना. पण ड्रममध्ये पाणी कमी असल्यामुळे चला, इकडे मी आता स्वतःहूनच इकडे शॉवरला गेलेले आहे. आणि इकडे फुल ऑन फायरमध्ये इकडं मी ह्या सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट करत आहे. मस्त असं खूप 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 मस्त एन्जॉय. हा दिवस आता अगदी ह्या दिवसाची वाट आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत बघावी लागणार आहे. तर ह्या वर्षातील 2026 मधला मस्त असा हा रंगपंचमी, सगळ्यांच्या आयुष्यात असे छान छान रंग यावेत. रंग म्हणजे कसे? सुखाचे, समृद्धीचे,
आनंदाचे, प्रेमाचे. सगळ्यांना असं माझ्याकडून रंगपंचमीच्या लेटच आहे हा व्लॉग, पण शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष पूर्ण तुमचं कलरफुल असो, छान छान तुमच्या आयुष्यामध्ये सगळे रंग भरून जाऊन देत, रंगाने आयुष्य असं म्हणताना मी फुल ऑन इकडे आम्ही लावला होता DJ आणि मस्त मस्त गाण्यावरती आम्ही इकडे डान्स करत आहोत. आमच्या एक आहेत फ्रेंडच, ह्या सगळ्या फ्रेंडच आहेत, पण आहेत त्याही फुल ऑनमध्ये माझ्यासोबत डान्स करत आहेत. आता त्या सध्या आमच्या त्या अपार्टमेंटमध्ये राहत नाहीत, पण अजूनही आमच्या त्या अपार्टमेंटचे मेंबर्स आहेत, तर त्या आल्या होत्या, त्यामुळे थोडाफार जोश इकडे आलेला आहे सगळ्यांना. तर चला मस्त इकडे चिल्ड्रन पार्टी बघू शकताय. भरपूर मुलं आहेत आमच्या अपार्टमेंटमध्ये आणि अजिबात म्हणजे मुलांचं 4 दिवस आधी चालू होतं की मस्त असा शॉवर आणायचा. भरपूर मुलं खूप एक्सायटेड असतात, मुलांना आपण थांबवू शकत नाहीत. आमच्या इकडे तर बलून्स फुगवून ठेवले होते, कलर शोधून ठेवले होते, नवीन आणले होते, पिचकारी वगैरे. दोघींचा खूप दंगा चालू होता. तर चला मस्त मस्त इकडे बघू शकता, ही आमच्या अपार्टमेंटमधली चिल्लर पार्टी. एकापेक्षा एक कार्टून आहेत आणि ह्यांच्यासाठीच आणि ह्यांचा पण एन्जॉय होण्यासाठी आणि आमचा पण एन्जॉय त्यांच्यामुळेच आम्हाला एन्जॉय करायला मिळतो, मुलांच्यामुळे. आणि मुलांच्यात मूल होऊन जाणं हे खूप म्हणजे टास्क असतो, पण ते आपण केला पाहिजे, कारण आपल्याला पण आपलं बालपण जगता येतं आणि त्यांच्याबरोबर छान छोटंसं होऊन आपण पण मस्त धमाल मस्ती एन्जॉय करायला पाहिजे. मागच्या वर्षीचा पण माझं नवीन यूट्यूब चॅनल होतं, तेव्हा तर कोणीच नव्हतं, मी आणि फक्त माझी मैत्रीण होती संध्या, आम्ही दोघीच होतो आणि बाकी सगळी चिल्ड्रन पार्टी होती. तेव्हा माझा तो सेकंड किंवा थर्ड व्लॉग असणार यूट्यूबवरचा. तेव्हाही बघू शकता मी तेव्हा लहान मुलांच्या बरोबर खूप ती रंगपंचमी एन्जॉय केली होती. आणि आता माझ्या जवळपास चॅनेलला 1 वर्ष होत आलेला आहे. तर आता ही माझी दुसरी रंगपंचमी आहे. खूप खूप कार्टून आहेत मुलं आणि खूपच एन्जॉय करत आहेत बघू शकताय. माझी तर काही एनर्जी खत्मच होत नाही आहे. फुल ऑन असा DJ वगैरे लागला तर मला खूप एनर्जी येते आणि मोठे जंट्स वगैरे पण अगदी मुलांच्या छान असं मिक्स होऊन सगळे डान्स करत होते. अगदी त्या दिवशी आपण सगळं विसरून जातो की काय लहान मोठं वगैरे. तर लहानच होऊन सगळा एन्जॉय केला पाहिजे. मोठ्याच्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे होतं, लहानच्या ठिकाणी लहान होऊन असा फुल ऑन एन्जॉय केला पाहिजे, की जेणेकरून आपल्या मेमोरीज मस्त अशा कायम आपल्या लक्षात राहतील. तर चला इकडे खूप खूप आम्ही इकडे शॉवर आणला होता आणि मस्त इकडे आमचा धमाल मस्ती, खूप सगळे कलर्स वगैरे भरपूर लावले होते, पिवळी अक्षरशः खूप खूप. तर चला इकडे आमचं हे सगळं अपार्टमेंटमधील कृष्णकृपा अपार्टमेंटमधील गँग आहे. मस्त असे आम्ही खेळलो, छान असे फोटोज काढलेले आहेत, व्हिडिओज बनवले, कारण नेहमी लक्षात राहील सगळ्यांच्या, कारण थोडेफार इकडून लोक शिफ्ट पण झालेले आहेत आणि थोडीफार होणार पण आहेत, असं म्हणजे होऊ शकतं. त्यामुळे हे नेहमी सगळा ग्रुप लक्षात राहील असं सेलिब्रेशन झालं. तर घरी आले, आंघोळ केली, छान असा मेकअप केला फुल. आणि इकडे माझ्या क्रेझी गर्ल्स ज्या फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्यासोबत आमचं 4 दिवस आधीच प्लॅनिंग झालं होतं की इकडे जायचं तिकडे जायचं. फायनली आम्ही इकडे रंकाळ्याकडे एका ठिकाणी गेलेलो आहोत होली खेळण्यासाठी. तर चला आम्ही तिकडून 1 वाजता बाहेर पडले होते खेळण्यासाठी. बघू शकता इकडे आमचं गँग आधीच पोचलेलं आहे. तिकडे लाडोबा पण आमचा आलेला आहे मस्त असं आमच्यासोबत रंगपंचमी सेलिब्रेट करण्यासाठी. तर फुल ऑन इकडे फायरमध्ये खूप 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 नाचलो, खूपच नाचलो, अगदी 5 वाजले. त्यानंतर दमलो. त्यात इकडे थंड असा कलरफुल घेऊया म्हटलं काहीतरी. आज रंगपंचमीचा दिवस आहे, छान छान कलर्स उडवले होते, लावले होते, तर खायला पण काहीतरी कलरफुल घेऊया म्हणून इकडे मस्त कलरफुल असा बघू शकताय आम्ही फालुदा घेतला होता. थंडगार इकडे फालुदा एन्जॉय केला. आम्ही थोड्या जणी राहिलो होतो, मी, माझी दिदी आणि माझ्या दिदीची नणंद मानसी, मेघा अँड अदिती अशी आमची नावं आहे. तुम्हाला सांगते ना, आमचा क्यूटसा लाडोबा, आमचा लाडोबा इतका शहाणा आहे ना, खूप शहाणा आहे. अगद्या एवढ्या गर्दीमध्ये डान्स करत होता आणि अजून बघू शकताय कसा शांत बसलेला आहे. तर मस्त इकडे बघू शकता त्याचा स्टॅमिना इतका छोटा, तर इकडे रंगलेला आहे आणि सगळ्यांच्या बरोबर डान्स पण केलेला आहे. ने मावशीचा व्हिडिओ चालू आहे म्हणल्या तर इकडे हाय पण केलेला आहे. तर अजिबात एकामेकाला ओळखत नव्हतो. घरी आले मी, अगदी 5 वाजले मला घरी यायला. सकाळी 11 वाजता डान्स चालू केला होता मी,
होते. अगदी 4पर्यंत मी डान्सच करत होते. घरी आले, स्वराला मी ओळखलेच नाही. स्वरा म्हणली, अगं मम्मा हे काय करून आलीस? तर खूप घासून घासून असा कलर लावला होता. भूक पण लागली होती, थंडी वाजत होती. परत आंघोळ केली. त्यानंतर इकडे गरमागरम मॅगी बनवली आणि ती खाल्ली. त्यानंतर थोडीशी झोपले. मस्त इकडं आमच्या अपार्टमेंटमधल्या मेंबर्सनी छान प्लॅनिंग केलं होतं. त्या दिवशी बिर्याणी ऑर्डर केली होती. सगळ्यांना कॉन्ट्रिब्युशन वगैरे काढून मस्त बिर्याणीची क्वालिटी एक नंबर होती. रस्सा, रायता खूप, आणि दिवसभर अशी एनर्जी डाऊन झाली होती ना, बिर्याणी खाऊन आणि रस्सा पिऊन परत एनर्जी ऑन झालेली आहे. इकडे सगळे चिल्लर पार्टी आहे ते बघू शकताय. आणखीन इकडे सगळे आम्ही लेडीज बसलेलो आहोत. बिर्याणी खूप खूप छान होती, चवीला एक नंबर, मला आवडली. इकडे आम्ही ही कोल्हापूरमधूनच मागवली होती. त्यात तिकडे आमचा संध्याकाळचा डिनर चालू आहे आणि रंगपंचमीची पार्टी चालू आहे. तर चला, छान असं. त्यानंतर त्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस होता रंगपंचमी दिवशी, आणि खूपच म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वुमन्स डे, रंगपंचमी, आणखीन इंडियाची फायनल मॅच चालू होती. तर चला, बिर्याणीवरती ताव मारून झाल्यानंतर इकडे मॅच खूप एन्जॉय करत होतो. एक नंबर अशी मॅच बघायला मजा येत होती. फायनली इकडे आपण जिंकलेलो आहोत आणि बिर्याणी मागवल्यामुळे पूर्ण मॅच बघता आली, फुल एन्जॉय करता आली. आणि त्या दिवशी जेवणाचा काही टेन्शनच नव्हतं. ते एक छान आम्हाला वुमन्स डे दिवशी सगळ्या महिलांना स्वयंपाकापासून सुट्टी मिळाली होती. ते एक छानच झालं होतं. मस्त अशी बिर्याणी मागवली होती त्यामुळे. तर चला, खूप इकडे एक्साइटमेंट आणि दंगा चालू झालेला आहे. आणि इंडिया जिंकलेली आहे म्हटलं तर मुली तर काय थांबणारच नाहीत, आणि आम्ही घरी थांबत नाही. त्यामुळे आम्ही इकडे बाहेर पडलेलो आहोत. आणि आमचं कोल्हापूरकरांचं सेलिब्रेशन हे तर होतं, ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी. इथेच सेलिब्रेशन खरं होतं. जल्लोष छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी सगळे कोल्हापूरकर येऊन जमतो. हा आमचा आता पॅटर्न झालेला आहे. म्हणजे मॅच आणि छत्रपती शिवाजी चौक हे समीकरण आहेच कोल्हापूरमध्ये. तर चला, इकडे बिंदू चौकामध्ये पोहोचले आणि आई अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे. स्क्रीनवरती लाईव्ह चालू होतं. खूप मन भरून आलं, कारण इतकं दिवसभर माझा दिवस बिझी होता ना, आणि वुमन्स डे होता. तर मला असं म्हणजे मंदिरात वगैरे म्हणजे जाताच आलं नाही, कारण रंगपंचमीमुळे कुठेही जाता आलं नव्हतं. तर आई अंबाबाईला डोळे बघून पाहिलं, नमस्कार केला. आणि इकडे रोडवरती ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही. इतक्या फटाक्या चौकामध्ये वाजत होत्या. अगदी 1 तास चालू होतं जल्लोष. खूप लोक आली होती. भयानक ट्रॅफिक फुल झालं होतं. जेवढ्या महिला तेवढेच जेंट्स होते. तर आपल्या भारत देशासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आपण 2026मध्ये वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर इथे आलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये तीच भारत देशाबद्दल प्रेम दिसत होतं, आणि तेच लोक तर एवढ्या गर्दीमध्ये सेलिब्रेट करायला आले होते. आम्हीही जॉईन झालो होतो मस्त या सेलिब्रेशनमध्ये, कारण ही मुवमेंट आता बऱ्याच दिवसांनी होणार आहे. त्यामुळे म्हटलं ही मिस करायला नको. इकडे छोटी छोटी मुलं इतकी छान म्हणजे घोषणा वगैरे करत होते. एक नंबर. इकडे आमची आदूही त्याच्यात पार्टिसिपेट झालेले आणि फुल एन्जॉय करता. इतक्या फटाक्यांना ती घाबरते, पण इथे काय ती घाबरली नव्हती. मस्त आपल्या इकडे एन्जॉय करत होती. तर चला, हे कोल्हापूरचं आमचं दृश्य बघू शकता. इकडे इंडियासाठी आम्हाला किती प्रेम आहे. भयानक इकडे आतिषबाजी चालू होती बराच वेळ. तर कोल्हापूरकरांचं खूप भारतावरती प्रेम आहे, म्हणून इकडे जल्लोष चालू होता. आम्हीही खूप एक्सायटेड आणि एन्जॉय करत होतो. तर चला, इकडे आदूने घेतलेले छान असे थंडगार फ्रुटी बसली होती एका ठिकाणी, आणि फटाके बराच वेळ वाजत होते. त्यानंतर इकडे बघू शकताय, इकडे डॉल्बीला अलाउड नाही आहे. त्यामुळे इकडे लोक म्हणजे जे मिळेल त्या म्युझिकवरती डान्स करत होते, आणि पोलीस पण भरपूर बंदोबस्त होता. तर इकडे एक मुलगा होता, तो ताशा वाजवत होता, आणि तो एकटाच इकडे छान असा हिरो ठरलेला आहे. त्याच्या एकट्या ताशा वाजवण्यावरती इतकी मुलं डान्स करत होती ना, त्यानं तिथलं वातावरण सगळं बनवलं होतं. एक नंबर असं त्यानं वातावरण तयार केलं होतं. तर एकटाच वाजवत होता आणि सगळी डान्स करते. आदू बघू शकताय इकडे त्या म्युझिकवरती पण डान्स करत आहे. आणि इकडे आमचे परत अपार्टमेंटमधले मेंबर्स आम्हाला भेटलेले आहेत, आणि इकडे आम्ही आता एकत्र आलेलो आहे. सगळे एकत्र आलो म्हटलं तर आम्हीही थोडाफार इकडे एन्जॉय केलेला आहे मस्त असा. आणि इकडे बघू शकताय सगळे इकडे आपला भारताचा झेंडा असं अभिमानाने इकडे फडकवत आहेत. खूप छान होतं. हा दिवसच रविवारचा जो होता ना, तो खूप छान होता. महिला दिन, त्यात मस्त असं सगळ्यांनी रंग उडवून सेलिब्रेशन केलं. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळी मस्त असं भारत जिंकला तर
सगळ्यांनी खूप खूप जल्लोष केलेला आहे. त्यानंतर आता इंडिया जिंकली, वुमन डे होता, त्यामुळे स्वीट तो बनता आहे, काहीतरी गोड झालंच पाहिजे. त्यामुळे मी इकडे केक आईस्क्रीम घेतलेला आहे. कारण म्हटलं तर वुमन्स डे आहे तर केक कटिंग आपण इकडं केक आईस्क्रीमच घेऊया आणि तोच कट करूया आणि वुमन्स डेचा एंड असा करूया. अशा प्रकारे गोड खाऊन सगळ्यांनी आपापल्या चॉईस प्रमाणे आईस्क्रीम घेतली होती. आणि मी इकडे न्यू ट्राय केलं होतं केक आईस्क्रीम. खूप छान होतं, म्हणजे केक खाण्याचं पण फिलिंग येईल आणि आईस्क्रीम खाण्याचं पण. हे अरुणचा इकडे ब्रँड आहे आईस्क्रीमचा, तिथे आम्ही खायला गेलेलो आहे मिरजकर टिकटीला. तर चला, छान असं गोड खाऊन रविवारच्या दिवसाचा खूप छान शेवट केला आम्ही. सो कसा वाटला व्लॉग, लाईक करा, सबस्क्राईब करा नक्की चॅनेलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.